नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। मनुष्याकृती राघवे ख्याती केली। शिखरे सागरी तारियेली। शिळा शिखरे सागरी तारियेली। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी। जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। जळी रक्षिले निर्जीवा कागदासी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। महाराज हा जन्मला मृत्युलोकी। तुझे उपमान ढळे इहलोकी। तुझे उपमान ढळे इहलोकी। भवसिंधुशी बांधिला सेतू जेने। भवसिंधुसी बांधिला सेतू जेने। अनाथा दिना कारणे तुकयाने। अनाथा दिना कारणे तुकयाने। तुका भासला मानवी वेशधारी। तुका भासला मानवी वेशधारी। परिहालीला विग्रही निर्विकारी। परिहालीला विग्रही निर्विकारी। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा। तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा। तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा। जया पूजिले आदरे पांडुरंगे। जया पूजिले आदरे पांडुरंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे। मानवी दिव्य रूपेची केली। तनु मानवी दिव्य रूपेच केली। त्यागीतिये दिव्य लोकाशी नेली। न त्यागीतिये दिव्य लोकासी नेली। थोर श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय। नाथ महाराज की जय। भवसिंधूचे काय कोढे जावी वाट चाली पुढे। तारू भला पांडुरंग पाय भिजो निधी अंग। मागे उतरले बहुत पैल तिरी। साधू संत तुका म्हणे लाग वेगी जाऊ तयाच्या मागे। जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा 332 नंबरचा अभंग आहे. भवसिंधूचे काय कोडे जावी वाट चाले पुढे. जगद्गुरु तुकोबारायांचा आराध्य विठ्ठल पुरीचे दैवत. विठ्ठल आमोचे जीवन. जीवनच भगवंत स्वरूप झालं ना. विठ्ठल सोडून जीवनात काही राहिलंच नाही ना. आणि मग प्रत्यक्ष पांडुरंगच जर आपल्याला सारथी असला तर मग काय आहे भवसिंधूचं काय काय कोड आहे नाही का. सगळ्यात मोठं भवसिंधू भवदुःख नाही का. आपण दवाखान्यात सुखासुखी जातो का. झालं सहज येतो फिरून म्हणजे आता हे किती मोठं दुःख नाही. हे कोणाच्या डोक्यातच नाही ना. याच्याकरता म्हणलं का बाबा आता आपले हे एवढं मोठं दुःख आहे आपलं. याच्याकरता काहीतरी आपण कुठेतरी जावं लागेल ना आपल्याला एखाद्या दवाखान्यात. याच्याबद्दल तळमळच नाही ना कोणाला का बारे आपल्याला शेवटी प्रसंग आहे आपल्यावर सुद्धा ना. सगळं सोडून आपल्याला सुद्धा निरोप घ्यावा लागेल. मग त्यावेळेस आपल्याला दुःख झालं नाही पाहिजे. रडण्याची वेळ आली नाही पाहिजे आपल्यावर. त्यावेळेस सहज महाराज म्हणले ना आम्ही जातो तुम्ही कृपा सहज आम्ही वैकुंठ. कारण सहज आपण म्हणतो मी आता येतो
जाऊन वैजापूरला, तसं मला सहज, कारण त्यांना माहिती आहे आपण पुढे जाता येत नाही, आपण पांडुरंगाकडे चालू, मग आनंद आहे ना माहेरचा. तसं संतांना ज्ञान झालेलं आहे देवाचं, स्वतःचं ज्ञान झालेलं आहे, मग काय दुःखाचं काम आहे? आपण अज्ञानी आहोत त्याच्यामुळे रडतो आपण. माया आहे आपल्या पाठीमागं, माया विघ्ने ब्रह्मला खरे म्हणता मी माझे, हे तो संपत्तीचे वारे. साधू शरीराला माझं म्हणत नाही तर बाकी त्याला काय मा म्हणत ते वर्तत दिसती देही देही ना माझ्या ठाई, मी तयाच्या हृदय समग्र असे त्याच्यात राहून सगळं करून, पण ते म्हणतात देव माझा मी देवाचा. आणि आपण आज्ञानी सगळ्याला माझं माझं माझं, आपण त्याला कवळ्या घालतो. ज्याला कवळी घालतो आपण, मग चटका बसल्याशिवाय राहील का आपल्याला? संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्धीचा म्हणजे मार्ग सांगितलाय तुम्हाला. हे जर दुःख जावा असं वाटत असेल, त्याच्याकरता एक उपाय आहे, दवाखान्यात जावं लागेल त्याला. आणि तो दवाखाना आहे संतांचा. सगळ्या संतांनी उपाय सांगितला, हरिपाठ सांगितला, संताची संगती मनोमार्ग तुमचं दुःख जाईल. संत समागम एखादी परी भावी त्याची द्वारी वाण याची. तिथं ते रामनाम अशी दिव्य औषधी का तुमच्यावर आदरच घालून टाकेल. जन्मोजन्मीचे दुःख विसरायचे. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पत्ती सांभाळावी, प्रमाणे त्याला मात्रा आहे. फार सोपं आहे परमार्थ तसं रीतीनं गेलं तर. पण संतांवर श्रद्धा बसूस तर काळ जातो, नामावर श्रद्धा बसूस तर काळ जातो, अंतःकरण शुद्ध होतं, वेळ जातो. पण एकदा ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या ना, बाबा म्हणायचे प्रपंच लय अवघड, इतका परमार्थ सोपा आहे. पण रीत कळाली तर हे पोट भरणं लय अवघड आहे म्हणले. लय अवकाळ असते त्याच्यात, लय पळावं लागत. याला आधीच भांडवली धंदा आहे. हा ना, एकदा सोयीला लागल्यावर काही काम करायचं होतं, गरज नाही, स्वतः होऊन कोणी दक्षिणा देत लोक जीव घालतात, पाय पडतात. पण तिथं जाऊस तर थोडं हेच करावं लागतंय ना. स्वतःला सुखी होण्याकरता काय लागत नाही दुसरं, फक्त नामस्मरण करावं लागतंय. फक्त भगवंताचं चिंतन जर केलं तर अंतःकरण पवित्र होऊन त्या आनंदात राहता येतं. धन्य पुण्य रूप कैसा झाला. फार सोपाय रीतीनं गेलं तर. आणि चुकीच्या रीतीनं जर गेलं तर मग जन्म किती जन्म जातील म्हणले हे नाही लागायचं. भवसिंधूचे काय कोडे दावी वाट. बरं, ह्या गोष्टीला प्रत्येक जण घाबरतो. चांगले हे रथी मातर रथी असतात, पण ज्यावेळेस प्रसंग येतो ना त्यावेळेस आपाप थरथर काप सुरू होतो लगेच. कोरोनाचा काळ आपण प्रत्यक्ष पाहिला ना. पण संतांना काहीच वाटत नाही हो, काहीच वाटत नाही. चाललं मला माहेरला, मी भगवंताकडे चाललो आता सहज. ही जी स्थिती, ही जी अवस्था आहे, ही प्राप्त का झाली? तो कोबारायणला आवडी विठ्ठल काही अलग घेतो लाभ. गावात चिंतन नाही करून दिलं तर भंडारा डोंगरावर जाऊन भगवंताचं नामस्मरण केलं आणि ती जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली नामस्मरणाना, केवळ नामस्मरणाना. जगद्गुरु तुकोबराय म्हणलं तुम्ही काही करा, पण आम्ही कीर्तन सोडून ह्या आयुष्यामध्ये दुसरी साधनाच केली नाही. एक गाव आम्ही भगवंताचं नामसंकीर्तन, भगवंताचं भजन हेच साधन केलं आम्ही. सोपं अखंड करता येणार आहे. कुणी असो नसो एकट्याला करता येतं कीर्तन. त्याला काय लागतंय? टाळ सुद्धा असला तरी चालतो, नसला तरी चालतो. मनातल्या मनात सुद्धा भजन करता येते. लय वर्म सोपं आहे, इतकं वर्म सोपं आहे ना, पुढं चिंतन करता येतं. पण ते हे पाहिजे असं, त्याला आवड लागली पाहिजे. भवसिंधूची काय कोडी दावी वाट चाले पुढे. अरे पांडुरंग परमात्माच समोर आपल्याला घेऊन चाललाय नाही का. त्यांच्या दृष्टिकोनातून बाबाजी आणि पांडुरंग वेगळा नाहीच, त्यांच्या डोक्यातच नाही हे वेगळं आहे म्हणून. मग काही हेच नाही ना, आपल्याला वेगवेगळं वाटतंय. हा बाबा वेगळा वाटतो, संत वेगळे वाटतात, नाम वेगळं वाटतं. तुकोबारायांच्या चित्तात दुसरं काही नाहीच. आपणची देव होय गुरु, पांडुरंगच माझा गुरु आहे. मग तिथं काही हेच नाही राहिलं, भेद नाही राहिला. तारू भला पांडुरंग. आता पलीकडे जायचं म्हणल्यावर नाव पाहिजे, तारू पाहिजे ना. इथं एकच लीला तरली.
एकच लीला तरली जे सर्व भावे नाही या आईला थडीच सरले. अरे कशाचं पाणी न कशाचं काय याला कुठं काय होतं का असतं का आतल्या वस्तूला, पण भ्रांती गेली पाहिजे ना. आणि संत भ्रांती घालवतात. तुला नाही काय होत तू बुडत नाही, तुला केसाला धक्का लागत नाही, याच्यामुळे तुला तसं वाटतंय. संत भ्रांती घालवत असतात. हरू भला पांडुरंग किती विश्वास पाय भिजवणे दे अंग. तर तारू शब्द आला ना की गोमाईचा प्रसंग आठवला. महेपती बाबांनी लिहिलेलं एक गोमाई म्हणून ब्राह्मणाची स्त्री होती. फार अख्खा पवित्र जीवन जगली, एकटीच होती, कोण नव्हतं तिला. आणि तिचा नियम होता प्रत्येक एकादशीला पांडुरंगाची वारी करायची. लहानपणापासून तिने नियम सांभाळला होता. गोमाई तिचं नाव, ब्राह्मणाची एक मातोश्री. अख्खं जीवन तिनं पांडुरंगाच्या चरणी अर्पण केलेलं होतं. गरीब प्रपंच, नामस्मरण करायचं पांडुरंगाचं आणि एकादशीची वारी करायची. जवळ असल्यामुळे पायी जायचं. तारू भला पांडुरंग पाय भिजवणी दे अंग. मागे उतरतील बहुत पहिलं तिरी साधू संग. आणि मग एक दिवसाचा प्रसंग आहे, वय झालेलं आहे, नेम आहे. आणि मग त्यावेळेस काय अशी पूल वगैरे नव्हती चंद्रभागेमध्ये, होडीनं पलीकडे जायचं. मग ही गावावरून आली, एकादशीच्या दिवशी संध्याकाळ झाली आणि होडीवाला आला. शेवटची ट्रिप त्याच्यावाली. एकदा अंधार पडल्यानंतर होड्या बंद होतात. हे म्हणे बाबा मला पलीकडे घेऊन जाय. आणि बसली होडीमध्ये. म्हणले मग आता त्या काळात जे असेल ते काहीतरी घेत असतील ना, काय व्यवहार असेल, पैसा दोन पैसे आणि काय असतील ती. ती म्हणले बाबा माझ्याकडे द्यायला काही नाही आहे तुला. तो म्हणे खाली उतर, मग माझा प्रपंच याच्यावर चालू आहे ना, तुला काय नावेत बसता येणार नाही म्हणले, तू तुझ्या पद्धतीने ये. आणि मग तिने विनंती केली. अरे माझा नियम आहे म्हणले, एकादशी आहे उद्या, माझा नियम मोडन ना, आणि माझ्याकडे काही नाही म्हणले द्यायला, मला घेऊन जाय बाबा. आता तुझा असेल थोडा. त्याच्या अंतःकरणात काय दया आली नाही. नाव काढीन तो निघून गेला. आणि मग तिला आधारच नाही राहिला ना, तिला आधारच नाही राहिला. आता काय करायचं. पांडुरंग अरे मी आज लहानपणापासून नामा म्हणे केशवराजा केला, नेम चालावी माझा. अरे नेम मोडन ना माझ्यावाला. अख्खा आयुष्याची तपश्चर्या आहे ना. एकादशीच्या दिवशी यायचं, चंद्रभागेचं स्नान, तुझं दर्शन, कथा कीर्तन ऐकायचं, पारणं सोडून मग घरी जायचं. आणि नाव निघून गेली, दिवस बुडाला. काहीच आधार नाही राहिला ना, काहीच आधार नाही. आता काय करायचं. आणि मग पांडुरंगाचा धावा केला. अंतःकरणापासून पांडुरंगाचा धावा केला. जसा द्रौपदी मातेना केला, गजेंद्रांना केला, प्रल्हादांना केला. अंतःकरणापासून ज्यावेळेस सगळे आधार संपतात ना, त्यावेळेस तेवढा एकच आधार असतो. आणि मग इतक्या अंतःकरणापासून हाक मारल्यानंतर तिथे आपली आई आहे ना, हो विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगाई वो येई वो वैकुंठ वासिनी. अब हे सगळं वैकुंठच आहे. तो सगळा भरलेलाच आहे. तो कुठं नाही आहे, तो प्रगट होत असतो भक्तीनं. कुठं होईल तो, कुठं होऊ शकतो. त्याला काय असं बंधन नाही, अमुकच ठिकाणी होईना, असाच होईना असा नाही. तुम्हाला जसा पाहिजे तसा होईल तो. तुम्ही म्हणले ना मला बासरीवाला पाहिजे, त्याला बासरीवाला होता येईल. त्याला कसं होता येईल. तुम्ही म्हणले ना मला 3 शिरे 6 हात पाहिजे, तसा होईल तो. तुम्ही म्हणले नाही मला गणपती बाप्पाच लागतो, त्याला काय होत आहे. आणि मग तेवढ्यात तिथं एक तारू आला. पूर्वी अशी भोपळ्याची तारू बनित होती ना, 2-3 माणसाला बसवायची. एक कुळी, उघडा कुळी असा. म्हणले आई कुठं जायचंय तुला. मला पलीकडे जायचंय पंढरपूरला. बाबा म्हणले तू बस, म्हणजे तुला न्यायला चालू आहे म्हणले. बसली ना गोमाई. आता ते कुळी दोघं जण बसले. म्हणजे लय उशीर केला तो. अरे बाबा म्हणले ते बाबा माझ्याकडे काही द्यायला नाही, आणि त्या नावाड्यानं मला नेलं नाही म्हणले. बरं झालं तू देवासारखा आला म्हणले. आता तो काय
न सांगता तो महाकळ येते अंतर विश्वी विश्वंभर तरी हारचे न लगे. मग त्या कडाला तिथं काय पापणे लावायचं उशीर तर गेलेच्या कडाला जाय म्हणले आता चंद्रभागेचं स्नान कर पांडुरंगाचं दर्शन कर. ही म्हणली बाबा अरे माझ्याकडे थोडं पीठ आहे म्हणले, पीठ घेऊन जायचं लेकरा बाळाला. मला काय करायचं म्हणले आता तो सगळ्या विश्वाला 2 टाइम जीव घालणार आहे त्याला काय नाही का. नाही म्हणले अरे तुला पोरा बाळा असतील तुझा परपंच म्हणले एवढं पीठ आहे ना एवढं तर घे माझ्याकडे काही नाही देण्याकरता बाबा. तो म्हणले आई मला काहीच नको तो आलं. त्याला भाव लागत असतो शुद्ध भावाचा भोक्याला आहे तो हे निमित्त आहे बोर हे निमित्त आहे. तो म्हणला मला काहीच नको पण ती काय ऐका ना. तो म्हणला मग असं कर उद्या सकाळी एक जोडपं जीव घाल ब्राह्मणाचं मला पोचल्यासारखंच आहे म्हणले तेच पारणं सुटल्यासारखं आहे म्हणले नाही का. मग तीर्थ समाधान झालं. भगवान परमात्मा स्वरूपात निघून गेले आणि मग येणार चंद्रभागेचं स्नान पांडुरंगाचं दर्शन एकादशीच्या दिवशी रात्री कीर्तन ऐकलं तिथंच झोपली. सकाळी उठली पुन्हा चंद्रभागेचं स्नान केलं आणि मग पारणं सोडायचं ना. आता मग तरीचा अवतार साधं गरीब अवस्थेमध्ये एकदम फाटकं लुगडं साधं एकदम पण भाव शुद्ध अंतकरण फार पवित्र. आणि मग पाहती गोमाई ब्राह्मण जीव घालायचं ना जोडप. आता क्षेत्राच्या ठिकाणचे ब्राह्मण हे सोहळ्यामधले लाल जरा तसे गुटगुटीत गावरान तूप खाणारी गोदक्षिणावाले हिला कुठं ब्राह्मण भेटा का तिथं. हिचा अवतार काय करायचा ही प्रत्येक ब्राह्मणाकडे जायची मला एक जोडप पाहिजे म्हणले पारणं सोडायचंय आणि त्यांना भोजन द्यायचंय. हिच्याकडे येऊ पीठ गठडच बांधेल हिची ती अवस्था पाहिल्यावर थांबन का कोणी भेटन का जोडप. 10 वाजले 10:30 वाजले 11 वाजले फिरती ती एखादं जोडपं पाहून त्या बाबांना सांगितले ना हिला कोणीच काही भेटाना. पार 11:30 वाजले 12च्या आत सगळं उरकून घ्यायचं ना. मग परत पांडुरंगाला ही अंतकरणापासून आकुलती आली. पांडुरंग अरे मला ब्राह्मणच भेटाना म्हणले अख्ख्या पंढरपुरात जोडपं भेटाना म्हणले मला पापण सोडायला. परत त्या भगवंताला एक ब्राह्मण आई साहेब म्हणले कुठं चालले तुम्ही. मी येणार नाही. त्यांना काय कोणतं रूप धरता येतं नाही का. मला ते काठी तिकीट म्हणले आई काय अरे म्हणले बाबा मला एक जोडपं लागत म्हणले तू एखाद दिसतो नाही आई म्हणले. तिथं काय मग तिथं आले दोघं बी आई म्हणले तुझी इच्छा आहे ना म्हणले एवढं पीठ आहे म्हणले. मग तिथं चंद्रभागेचं पाणी घेतलं ते पीठ कालवलं त्याचे आई साहेब म्हणजे तिथंच गवऱ्या गोळा केल्या त्याची अशी रोडगी बनवली. आता काय तिथं काय दुसरं नाही का रोडगे बनवले त्या अशी भाजली बारी आणि तो प्रसाद. आता काय देवाच्या प्रसाद करारे भोजन जगाची आई प्रसाद बनवती. पांडुरंग परमात्मा प्रसाद खातो. आईला प्रसाद दिला आई साहेबांनी प्रसाद घेतला म्हणले आता तुझी झाली इच्छा पूर्ण तृप्त झाली हो म्हणले बाबा. त्या बाबांना सांगितलं होतं एक जोडपं जीव घालतो तर पारणं सगळं संतुष्ट होईल मी तृप्त झाली माझी इच्छा पूर्ण झाली. आणि मग भगवान परमात्मा आपल्या मूळ स्वरूपामध्ये परत असा जो भगवान परमात्मा आहे भवसिंधूचे काय कुडे दावी वाट चाले पुढे तारू भला पांडुरंग पाय भिजवणे दी अंग. आईच्या पायाला पाणी सुद्धा लागून दिलं नाही ना पांडुरंगाना. तो तारू झाल्यावर काय मग आपल्याला तरी लागून देईन का. ते पाणी लागून नाही दिलं आणि भवसिंधूचं सुद्धा पाणी लागून देणार नाही. स्वप्नी ही दुःख कुणी न देखील अरे ते पाणी नाहीच म्हणले. आईला थडीच सरले माया तिथं ह्या थडीला त्याचं पाणी संपलं म्हणले. जया सद्गुरू तारू पुढे ज्याच्या नावेला कर्णधार सद्गुरू आहे नावाडी त्याला नाव बुडून देईन का तो. पण त्याच्यावर आपली श्रद्धा पाहिजे. आत्मनिवेदन काशी गाडी म्हणले. फार भारी ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये विषय. तारू भला पांडुरंग पाय भिजवणीचे अंग मागे उतरले बहुत. पहिले तरी साधू संत अहो या संतांनी कामच त्यांच्यावाला इकडे तिकडे सोडायचे तिकडे इकडे आणायचे. आतापर्यंत किती तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा कामच त्यांचं ते आपल्यासारख्याला नावेत बसायचं पलीकडे नेऊन सोडायचं. दुसरं काय काम आहे त्यांना. आम्ही वैकुंठवासी आलो या बोली लेजे ऋषी साच
साधू संतांचे मार्ग म्हणजे आपल्या सर्वसामान्य जीवाला संतांचा मार्ग सांगणं, भक्ती मार्ग सांगणं. म्हणून मागे उतरले बहुत पहिलं तिरी साधू संत. तुका म्हणे लाग वेगे. महाराज म्हणलं तुम्ही आता लवकर भक्तीला लागा. जर जडो निवायला वैराग्य नाही आपल्याकडं. सात्विक वैराग्य असावं. सात्विक वैराग्य फार दिव्य असतं. त्रिवेणीला आता ते दाखवतात ते संत, ते फकीर, भांगडी वाटली, पण सात्विक वैराग्य नाही. लय आमची लोक कलर घेऊनच उठत त्रिशूळच घेऊन उठत द्या. म्हणजे संतांचं फार, कारण शांतीनं माळ घालेले ना त्यांना. म्हणून वैराग्य असावं, सात्विक असावं. म्हणजे संत जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, तुका म्हणे लाग वेगे. आता तू जरा लवकर काय कर, राहिलेलं आयुष्य गेलं त्याचा विचारच करू नको. राहिलेलं आयुष्य कार्मिक लाव, सगळं सांभाळून सगळं करून तुका म्हणे लाग वेगे. जाऊ तयाच या मागे. आतापर्यंत किती मंडळी गेले, साधू संत गेले, आनंदी राहिले, हरिनामे झाले कृतकृत्य. म्हणजे आतापर्यंत एवढे संत जे गेले, त्याच मार्गे आपण सुद्धा चाललो ना. मार्ग दाखवण्याकरता तर संत येतात. येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही. वाट सांगे त्याच्या पुण्या नाही पार, होती उपकार गणित. हे संत येथ उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. त्याच्याकरता तर आले ना ते, त्यांचं स्वतःचं काही काम नसतं संतांचं. आपल्याला मार्ग दाखवण्याकरता येतात. म्हणून एक संताचं अंतःकरण, एक आईचं अंतःकरण असतं संताचं. म्हणून शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे लाग वेगे. आतापर्यंत सगळ्यांनीच परमार्थ सांगितला, पण इतका परमार्थ सोपा कोणीच नाही सांगितला जो आपल्याला कळन, शेतकऱ्याला कळन. शेतकऱ्याच्या भाषेत परमार्थ सांगणारी जगद्गुरु. बाकीच्या गोष्टी आपल्याला जशाच्या तशा कळणार नाही, परंतु तुकोबारायांचा गाथा आता किती सोपा परमार्थ. याच्यापेक्षा हा वेद आहे, वेद, पंचम वेद आहे महाराज. म्हणून प्रत्येकाच्या पाठी मागलेले भवसिंधूचं दुःख आहे, भवदुःख आहे, ते घालवण्याचं साधन महाराज या अभंगातून सांगतात. एक अभंग जीवनात उतरला तर जीवन कृतार्थ होतं नाही. एक अभंग आपल्याला अनुभवाला आला ना, झालो मुक्त आपण एकाच अभंगामध्ये. काय वेगळं लागतं एक अभंग. भवसिंधूचं काय कोड म्हणले, दावी वाट चाल पुढे, तारू भला पांडुरंग, पाय भिजवणे ते अंग. मग काळजी करायचं काम आहे का? पण आपण काळजी केल्याशिवाय राहत नाही का? आपला स्वभाव आहे तो. स्वभाव बरं सोडू आपण. चिंता करतो, चिंतन नाही करत आपण. तारू भला पांडुरंग, पाय भिजवणे ते अंग, मागे उतरले बहुत पहिलं तिरी साधू संत. तुका म्हणे लाग वेगे, जाऊ तया. म्हणून फार दिव्य मार्ग आहे. काय आपलं कोणत्या जन्माचं पुण्य अशा पवित्र ठिकाणी आपल्याला भगवंतांना जन्माला घातलं. तिथं साधू संत रोज तुकोबारायांची तुमची भेटी, रोज तुकोबारायांची तुमची भेटी, रोज तुमची ब्रह्मचैतन्य महाराजांची भेटी. तुकोबाराय म्हणजे तुकोबारायांचा गाथा आहे बरं. तुकोबाराय देहात असताना तर नाहीच कोणाला कळाली, पण गेल्यानंतर तरी आपल्याला गाथ्याच्या रूपात कळाली. असताना काय त्यांना लोकांनी ही स्तुती केली, ही निळोबराने लय नंतर केली. तुका भासला मानवी. गेल्यानंतरच साधू कळत असतो, असताना कळत असतो, पण गेल्यानंतर मग ते दिव्य स्वरूप असतं. त्यांनी सांगितलं ना, याच्या मुखातून बाहेर निघालेली वाणी म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. आज आपल्याशी बोलतात ते, आज आपल्याला मार्ग दाखवतात महाराज. आणि ज्याला वैराग्य पाहिजे ना, गाथा काय, त्या गाथेचा अनुभव असतो. काही गोष्टी वाणीच्या पलीकडे असतात सांगण्याच्या. संतांना ज्या दिव्य अनुभूती आल्या ना, त्या अनुभूती आपल्याला येतात. गाथ्याचं पारायण नाही जास्त, 100 अभंग आपल्यासारख्यानं वाचले, सवड असली. ज्याला वैराग्य पाहिजे त्यांना गाथा. तुकोबारायसारखं वैराग्य विश्वामध्ये कडकडीत वैराग्य. चिटकलेच नाही तुकोबाराय कशालाच नाही. फार उलट पालट झालं म्हणले, पांडुरंगानं चांगलंच केलं.
बरे झाले तेव्हा चांगलं झालं म्हणले. आता मन इकडं काय जिजाबाई म्हणले आता काय आज याच्यापेक्षा तर अजून काही व्हायचं राहिलंच नाही म्हणले आपलं. आता अजून काय वाईट व्हायचं राहिलं, अजून काय करणार आहे तो आपलं नाही का. म्हणजे भीतीच नाही राहिली ना. आता दिवाळा निघालं, मान गेला, सगळं 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 द्रव्य आटलं. आता काय, आता चांगले दिवस आले म्हणले आपल्याला. म्हणजे तक्रार नाही ना, तक्रार नाही ना. फार जीवन जैशी स्थिती आहे तैशी आपल्याला हे कौतुक पाहिजे. कौतुकानं पाहायचं असतं या सृष्टीकडे, त्याची लीला आहे का. आनंदात राहायचं असतं. मग सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठो. दयाच्या चिंतने निरसेल संकटन, कराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम, हाची धरी नेम अहर्निशी. म्हणजे कोटी कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत रोपाची कुंडलिका. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय.